या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। पुण्यात कुख्यात गुंड गायवळ प्रकरणात दररोज नवीन आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत। गायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला याचा तपास सध्या करण्यात येतोय। याबाबत दररोज नवीन दावे केले जात आहेत। आता भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रकरणात उडी घेत खळबळजनक आरोप केला। शिरोळे यांनी जामखेडचे नाव घेत रोहित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। गुंड निलेश गायवळ याला महायुतीच्या काळात पासपोर्ट मिळाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश गायवळ प्रकरणात वेगवेगळ्या घडामोडी समोर येत असताना आज भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रकरणात उडी घेतली। निलेश गायवळ याला जो पासपोर्ट देण्यात आला तो पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने दिला असल्याचा आरोप त्यांनी केला। हा पासपोर्ट महाविया तसं सरकार असताना देण्यात आला होता असा आरोप त्यांनी केला। गायवळ पासपोर्ट बाबत काही गोष्टी खुलासा केल्या जात आहेत। परदेशात कोणी जातो त्यावेळी हा पासपोर्ट देण्यात येतो। निलेश गायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला हा प्रश्न मला पडला। गायवळ यांनी डिसेंबर 2021 मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला होता। पोलीस व्हेरिफिकेशन 15 जानेवारी 2020 ला दिलं। त्याचे गाव सोनगाव जामखेड येथील रहिवासी आहे असे शिरोळे म्हणाले। ही सगळी प्रोसेस सुरू होती त्यावेळी महायुती सरकार होते। पासपोर्ट देताना पोलीस पडताळणीमध्ये काही गोष्टी समोर आल्या त्या सगळ्या संशयास्पद आहेत। यामध्ये गायवळ यांनी बनावट पत्ता दिला, यात कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असे सांगण्यात आले। हा पासपोर्ट रिपोर्ट दबावाखाली दिला गेला का? त्याला ज्यावेळी हे सगळे दिले त्यावेळी कर्जत आमदार कोण होते, गृहमंत्री कोण होते, मुख्यमंत्री कोण होते याची चौकशी मुख्यमंत्री यांनी करावी अशी मागणी शिरोळे यांनी केली आहे। एकेकाळी पुण्यातील गायवळ टोळीचा सदस्य असलेल्या संतोष धुमाळवर आता पुणे पोलिसांनी मोका दाखल केला। एका तरुणाकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात धुमाळवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 4 सप्टेंबर रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या शास्त्रीनगरमध्ये घडली। रोहित आखाडे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 2021 मध्ये आखाडे हा धुमाळ गँगसोबत होता। एका गुन्ह्यात आखाडे याला अटक करण्यात आली होती आणि त्यावेळी पोलिसांनी त्याने धुमाळबद्दल माहिती दिली होती। काही दिवसांपूर्वी रात्री 1 वाजता आखाडे याला धुमाळने व्हिडिओ कॉल केला आणि तू कुठे आहेस, मला भेटायला ये, तुझ्यामुळे मला एक अटक झाली, त्यामुळे तू मला 10 लाख रुपये दे नाहीतर माझी गोळी खायची ताकद ठेव अशी धमकी दिली। पण त्यावेळी आखाडेने तक्रार दिली नाही। 4 सप्टेंबर रोजी पुन्हा आखाडे याला धुमाळने फोन करत खंडणी मागितली। काही वेळात धुमाळ त्याच्या साथीदारांसह तिथे आला आणि दहशत माजून निघून गेल्यानंतर आखाडेने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली। या प्रकरणी आता कोथरूड पोलीस ठाणे संतोष आनंद धुमाळ, विपुल उत्तम मजिरे, सागर गावसने यांच्या विरोधात मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संतोष धुमाळ हा एका काळी निलेश गायवळच्या टोळीचा सदस्य किंबहुना एकदम खास होता। कालांतराने धुमाळ आणि निलेश गायवळचे वाद होऊ लागले आणि धुमाळने ती गँग सोडली। काही महिन्यांपूर्वी गायवळ आणि धुमाळ यांच्यात जमिनीच्या वादातून धूमचक्की झाली होती। यातून गायवळ गँगने धुमाळचा काटा काढण्याचं ठरवलं होतं। यासाठी कोथरूड प्रकरणातील आरोपींची निवड झाली। 17 सप्टेंबर रोजी कोथरूड भागात गायवळ टोळीतील सदस्यांनी धुमाळचा वाचपा काढण्याचं ठरवलं। 17 सप्टेंबरच्या रात्री 5 जणांनी संतोष धुमाळवर ट्रॅप लावत आणि प्लॅन बनवला। पण प्लॅनपूर्वी चांदणी चौकात त्यांनी दारू प्यायली आणि नशेत कोथरूडच्या दिशेने येत असताना त्यांच्या दुचाकीचा धक्का एका व्यक्तीला बसला आणि तो व्यक्ती म्हणजे प्रकाश धुमाळ। नशेत असल्यामुळे तरुणांना काही कळलं नाही आणि त्यांनी प्रकाश धुमाळवर गोळीबार करत पुढे एका तरुणाला कोयत्याने वार केले। गोळीबारात धुमाळ हा व्यक्ती जखमी झाला, पण जो धुमाळ गँगच्याच रडारवर होता तो हा धुमाळ नव्हता, कारण गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव प्रकाश धुमाळ आणि टार्गेटवर असणारा संतोष धुमाळ